विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे हे लक्षात येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. ठाण्याचे पोलीस कोणत्या मानसिकतेत आहेत हे समजू शकतो, मात्र मी त्यांना दोष देत नाही. अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखं वागावं असं आव्हाड म्हणाले. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या 30 ते 35 जणांनी हल्ला केला. त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना टीका केली. आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एक जण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यासोबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांचं किती खच्चीकरण केलं जात असेल अशी टिप्पणीही केली आहे. आपला अधिकारीच इतका झुकतो तर आपण का ताठ राहावं अशी पोलीस दलाची मानसिकता झाली आहे. पण अशानं महाराष्ट्राची मान मात्र खाली जाते. ज्या पोलीस खात्याचं जगभर कौतुक केलं जायचं त्यांच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे. जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तुम्ही काहीही बोललात, कुणाची टिंगलटवाळी केलीत तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. पण तुम्हाला कोणी काही बोललं की तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे हे अशी भाषा वापरणार, पण सत्तेचा अमरबट्टा घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावलाय. दादा किती जातीयवादी आहे ना, मी जवळनं बघितले. जवळनं का बॅलन्स फायनान्शियल बजेटमध्ये, बजेटरी कटमध्ये कायम SC ST OBC या जातीच्याच तरतुदींना कटका लावला जायचा. हे बाहेरनं समजत नाही, हे आतमध्ये असलेल्या कॅबिनेटमध्ये असलेल्या माणसाला बरोबर समजतं की पैसे कुठे वळवायचे. इरिगेशनला तुम्ही शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे, OBCचे त्यांच्यासाठी ठेवलेले पैसे वळवता, तुम्ही जातीवादी नाही. कुठल्या सामाजिक कामासाठी वळवले तर समजू शकतो. ज्याच्यातनं पर्सेंटेज मिळणार आहे अशा पर्सेंटेज मधल्या कारणांसाठी जर तुम्ही पैसे OBC SC ST वळवणार असाल तर तुमच्या इतका घाणेरडा जातीवादी नाही कुणी. मराठा आरक्षण सुरू आहे आणि आता असा आरोप लावला जातो की मनोज जरांगे पाटील यांच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय पुढे मागे बाजूला डावीकडे उजवीकडे यांना कायम शरद पवारच दिसत असतात. येवल्यामध्ये इन्साइड बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये अजितदादांनी असं सांगितलं की शरद पवारांनी बोलू नये मोदींनी, मात्र मागे देखील भटकती आत्मा हे बोलल्यामुळे कुठे फटका बसला. अहो त्यांनी स्वतःला तपासावं ना आधी. म्हणजे ते महान आहेत, ते मोदींना पण बोलू शकतात. अजितदादा काय महान आहेत, ते कोणाला काही बोलू शकतात. पण जेव्हा तुम्ही तुमचं भाषण केलं होतं बारामतीत, मला माहित नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार आहे, तेव्हा ते काय चांगलं होतं? ते मीच बोललेलो की जगातला पहिला पुतळा आहे जो काकाच्या मृत्यूची प्रार्थना करतोय आणि वाट बघतोय.